हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुमचे सर्वांचे अभिनंदन. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे असेल, जी ब्रांच पाहिजे असेल ती भेटली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कोणते कॉलेज अलॉट झालेले आहे आणि तुमची ब्रांच कोणती आहे. सो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्यासोबत इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे सोल्युशन भेटत राहणार आहेत. ऑलरेडी जे मागच्या वर्षी जे काही क्वेश्चन पेपर होते त्याचे सोल्युशन ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तो ह्या चॅनलचा तुम्हाला नक्की बेनिफिट होणार आहे. सो ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अँड पुणे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला नोट्स शेअर करता यावेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर भेटावेत त्यासाठी. तो ग्रुपला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. तर आता आपलं जे इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक न्यू स्टार्ट करायची आहे. न्यू स्टार्ट का बोलतोय मी? जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुम्ही चांगल्या कॉलेजला पोहोचले असतील तरी सुद्धा मागचा जो काही पास्ट आहे, मागचे जे काही बॅगेजेस आपण घेऊन आलेलो आहेत तर ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि नवीन सुरुवात करायची आहे. कारण की प्रत्येक वर्षी आपल्याला एफर्ट द्यावे लागतात, प्रत्येक सेमेस्टरला आपल्याला स्टडी करावा लागतो, राईट. जर तुम्हाला तुमचा जो काही तुम्ही बार सेट केलेला आहे त्याच्या वरती जायचं असेल किंवा तो मेंटेन करायचा असेल तर. दुसरी कॅटेगरीचे स्टुडंट असणार की ज्यांना पाहिजे ते कॉलेज भेटलं नसेल, पाहिजे ती ब्रांच भेटली नसेल, बट इट्स ओके, लेट्स ऍक्सेप्ट द फॅक्ट. जे काही आपल्याला आलंय, जे काही आपल्याला कॉलेज भेटले त्यामध्ये मी बेटर काय करू शकतो, त्या ब्रांचमध्ये मी बेटर काय करू शकतो, तुम्ही सुद्धा नव्याने स्टार्ट करू शकतात विथ मोर एक्साइटमेंट, मोर एनर्जी, राईट. मला आठवते की मला पण जे कॉलेज पाहिजे ते भेटलं होतं की माझं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला या कॉलेजला माझा नंबर लागला होता. तो पण माझा सेकंड राऊंडला नंबर लागला होता. सो नंबर लागल्यानंतर तर फर्स्ट ऑफ ऑल तर थोडीशी भीती वाटत असते, राईट. मी प्रॉपर अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील आहे. सो थोडंसं गावाचं बॅकग्राऊंड असल्यामुळं, गावाकडलं बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडीशी भीती नक्कीच वाटत असते. बट इथे आल्यानंतर विचार केला की आता आपण इथे आलोय त्यामध्ये काहीतरी आपल्याला पॉझिटिव्हली बेटर करण्याचा प्रयत्न करूया. सो फर्स्ट सेमिस्टरला डिस्टिंक्शन भेटलं होतं मला, राईट. इंजिनिअरिंग मध्ये डिस्टिंक्शन भेटणे म्हणजे आता पॉइंटर सिस्टम आहे. आमच्या वेळेस डिस्टिंक्शन 66च्या अबोव जर मार्क्स असतील, पर्सेंटेज असतील तर आपल्याला डिस्टिंक्शन भेटतं. 60 पेक्षा जर जास्त पर्सेंट असतील आपल्याला तर फर्स्ट क्लास भेटतो. सो फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन भेटलं म्हणजे आपण जिंकलो असं असतं इंजिनिअरिंग मध्ये, राईट. इंजिनिअरिंग मध्ये 95 असे मार्क्स खूप कमी लोकांना भेटतात, कारण की याचा सिलेबस खूप मोठा असतो. सो ज्यांना पण जे पाहिजे कॉलेज ते भेटलं नसेल, जी ब्रांच पाहिजे ती भेटली नसेल, इट्स ओके. इथून आपल्याला बेटर काय करतील ते लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला चांगला स्टडी करायचा आहे, चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला अभ्यास करावा लागणार आहे. सो ज्यांनी ऑलरेडी केलेला आहे त्यांना मे बी थोडा कमी करावा लागेल, कारण की त्यांचा बेसिक्स जरा स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स थोडा जास्त आहे. पण ज्यांनी 12th मध्ये जास्त अभ्यास केलेला नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाउन्स बॅक करू शकत नाही किंवा तुम्ही वरती जाऊ शकत नाही. तर मी स्वतः एक्झाम्पल आहे किंवा मी 12thचा खूप जास्त अभ्यास नव्हता केला, बट इंजिनिअरिंगला आल्यानंतर खूप सारा अभ्यास केला, चांगल्या प्रकारे फोकसली केला. तर पूर्ण थ्रू आउट इंजिनिअरिंगमध्ये मला एकदाही बॅकलॉग लागलेला नाही. चला त्यावर आपण नंतर बोलूयात. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर तुमच्याकडे टोटल 2 सेमिस्टर असणार आहेत. 2 सेमिस्टरमध्ये जर आपण बघितलं तर आय होप तुम्हाला दिसत असेल, पुणे युनिव्हर्सिटी NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुसार 2024 पॅटर्न. तर तुम्हाला पहिला सब्जेक्ट असणार आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. तर त्यामध्ये 70 मार्क्सची एंड सेम राहणार, 30 मार्क्सचा तुमचा CC राहणार. CC म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, इथे दिलेले बघा त्यांनी, मिनिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तर ते कॉलेज तुम्हाला मार्क अलॉट करणार आहे. कॉलेज तुम्हाला मार्क देतील, मग त्याच्यामध्ये टेस्ट होईल तुमची किंवा त्यामध्ये आणखीन असाइनमेंट्स असतील, ट्युटोरियल असतील, त्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला 30 पैकी मार्क देतील. आणि हा जो 70 मार्क्सचा जो थेअरी पेपर राहणार एंड सेमचा, त्यासाठी तुम्हाला 5 युनिट असणार आहेत आणि 70 पैकी पासिंग 40% असते इंजिनिअरिंगची पासिंग. तुम्हाला 28 मार्क्स घ्यायचे आहेत, 70 पैकी 28. सो मॅथमॅटिक्स 1 राहणार कंपल्सरी सगळ्या स्टुडंटला. त्यानंतर फर्स्ट इयरचे सगळे सब्जेक्ट कसे असतात, सेम असतात, कोणतीही ब्रांच असेल तरी पण. देन इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा केमिस्ट्री, तर काही प्रत्येक कॉलेजचा 50% स्टुडंटला फिजिक्स राहणार, 50% स्टुडंटला
केमिस्ट्री राहणार. म्हणजे सपोज तुमच्या कॉलेजमध्ये 10 डिव्हिजन आहेत, तर 5 डिव्हिजनला फिजिक्स असणार, तर 5 डिव्हिजनला काय असणार, केमिस्ट्री असणार. त्यानंतर पुढच्या सेमिस्टरला पुन्हा ते अल्टरनेट होणार. त्यानंतर पुढचं आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. वापस यामध्ये पण 5 डिव्हिजनला इलेक्ट्रॉनिक्स, 5 डिव्हिजनला इलेक्ट्रिकल. त्यानंतर पुढचा कंपल्सरी सब्जेक्ट त्यानंतर आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर काही डिव्हिजनला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स राहील, काही डिव्हिजनला इंजिनिअरिंग ग्राफिक्स राहील. त्यानंतर पुढचा आहे फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज, FPL आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतो, तर हा पण कंपल्सरी आहे. त्यानंतर मग मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप, तर हे तुम्हाला लेथ मशीन वगैरे, त्यामध्ये कार्पेंट्री वगैरे भरपूर काही वर्कशॉपमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स करावे लागतात. त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल अँड काय आहे को करिक्युलर कोर्सेस. ओके, सो मेजरली तुमच्याकडे किती सब्जेक्ट आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 सब्जेक्ट आहेत सेमिस्टर 1 मध्ये. तर सपोज फर्स्ट कॅटेगरी अँड सेकंड कॅटेगरी. तर कंपल्सरी जर सब्जेक्ट बघितले आपण, तर काय येणार कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये? M1 हा प्रत्येकाला असणार. त्यानंतर फंडामेंटल प्रोग्रामिंग लँग्वेज हा पण प्रत्येकाला असणार. आणि बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहेत त्यापैकी जर काहींना BEE म्हणजे इलेक्ट्रिकल असेल, तर काहींना काय असणार, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असणार, BXC बोलतात त्याला, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्यानंतर काहींना जर ग्राफिक्स असेल, इंजिनिअरिंग ग्राफिक्स EG, तर काहींना असणार इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आणि त्यासोबत काहींना असणार पुढे काय, फिजिक्स, तर काहींना असणार केमिस्ट्री. तर अशा प्रकारे तुमचे 2 बॅच असणार. बॅच इन द सेन्स 50% स्टुडंटला कॉलेजच्या फर्स्ट कॅटेगरीमधील सब्जेक्ट, 50%ला सेकंड कॅटेगरीमधील सब्जेक्ट. तर अशा प्रकारे ज्यांना आता फर्स्ट सेमिस्टरला BEE असणार, त्यांना सेकंड सेमिस्टरला काय असणार, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असणार. त्यानंतर ज्यांना फर्स्ट सेमिस्टरला EG असणार, सेकंड सेमिस्टर त्यांना मेकॅनिक्स असणार. तर यामध्ये मेकॅनिक्स जो आहे, त्यानंतर BEE जो आहे, हे जे 2 सब्जेक्ट आहेत हे थोडेसे टफ असतात. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 ओके आहे, पण याला पण प्रॅक्टिस वापस तुम्हाला करावी लागणार आहे. तर यामध्ये नंतर सेमिस्टर 2 मध्ये जर बघितलं तर मग M1 च्या ऐवजी M2 आहे, मॅथमॅटिक्स 2. त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 1 राहणार. पहिल्या सेमिस्टरला फिजिक्स असेल, दुसऱ्या सेमिस्टरला केमिस्ट्री येणार. वापस यामध्ये पण सेम, यामध्ये पण सेम. आणि नेक्स्ट आहे FPL, नंतर आहे PPS म्हणजे प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर हा पण कोडिंगचा सब्जेक्ट आहे. तर यानंतर आता तुमची एक्झाम वगैरे कशी राहणार, काय राहणार, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तुमचे आता कॉलेज स्टार्ट होईल अराउंड, कॉलेज कधी स्टार्ट होणार तुमचं? कॉलेज स्टार्ट होणार अराउंड 10 ते 15 सप्टेंबर पर्यंत सर्व कॉलेजेस स्टार्ट होतील. पूर्ण SPPU युनिव्हर्सिटीमधील सर्व कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे? 10 ते 15 सप्टेंबरच्या आसपास सर्व कॉलेज स्टार्ट होतील. तर तुमची जी एक्झाम राहणार आहे ती एक्झाम अज्युम करा तुम्ही जानेवारी 15च्या आसपास राहील. 15 जानेवारीच्या आसपास तुमची एक्झाम आहे. तर म्हणजे जर आपण विचार केला तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 15 सप्टेंबर टू 15 ऑक्टोबर 1 महिना, 15 ऑक्टोबर टू 15 नोव्हेंबर दुसरा महिना, देन तिसरा महिना. तर 3.5 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस संपणार आहे तुमचा. मग त्यामध्ये तुमचं सबमिशन पण येणार आहे, त्यामध्ये तुमचे ट्युटोरियल्स पण असणार, असाइनमेंट पण असणार. त्यासोबत बाकी आता हा जो टाइम असतो यामध्ये भरपूर सारे आपले इव्हेंट्स पण असतात, फेस्टिवल्स पण असतात. त्यामध्ये दिवाळी आली, दसरा आला, दांडिया आल्या, सर्व काही. ठीक आहे, तो खूप कमी टाइम असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो लास्ट टाइम तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास केलेला आहे 3-4 महिन्यापूर्वी, तर तो पण गॅप पण असतो. तो जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट करताल तितकं तुम्हाला बेटर राहील. खूप अवघड नाहीये, बट लास्ट मोमेंटला जर तुम्ही करायला गेले तर मग खूप अवघड जाणार आहे. सो सुरुवातीपासून जर अभ्यास केला थोडं थोडं तर तुम्हाला ते नक्कीच इझी जाईल. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला कोणकोणते युनिट्स असणार आहेत, त्यासोबत त्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युलेज आपल्याला यूज करायचे याचा आपण डिटेल मध्ये व्हिडिओ बनवूयात. M1 स्टार्टला घेऊयात, त्यानंतर मग
मेकॅनिक्स घेऊयात. मेकॅनिक्स भरपूर स्टुडंटला डिफिकल्ट होतो. त्यानंतर मग आपण BEE घेऊयात. त्यानंतर आपण ग्राफिक घेऊयात. तर प्रत्येक जो सब्जेक्ट आहे त्याचा आपण डिटेल व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची पण लिंक देत आहे, GT इंजिनिअरिंग अकॅडमी. त्यावर तुम्हाला कोर्सेस पण अवेलेबल आहेत, फ्री कंटेंट पण अवेलेबल आहे. तुम्ही नक्की तो पाहू शकता. जर आवडलं, तुम्हाला लवकर सुरुवात करायची असेल तर तुम्ही ते कोर्स पण परचेस करू शकता. आणि डिस्काउंट कुपन जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू.